एक वकील म्हणून मला काही गोष्टी, वकिलीचा अभ्यास केल्यामुळे मला काही गोष्टी माहिती आहेत. एक असतं ॲक्ट ऑफ ओमिशन, ॲक्ट ऑफ कमिशन. याच्यामध्ये हा ॲक्ट ऑफ ओमिशन असेल तर त्याला तुम्हाला नक्कीच करेक्शनची संधी दिली जाऊ शकते. पण ही संधी देताना इतकी हार्श कारवाई करण्याची गरज आहे की तुम्ही ते चॅनलच 30 दिवस रद्द करून टाकायचं. आज 350 लोकशाहीचे आमचे एम्प्लॉई आहेत. लोकशाहीचा परिवार, तुम्ही तर आमचा परिवार आहातच, जे प्रेक्षक ही चर्चा बघतात आणि जे प्रेक्षक आम्हाला बघतात आणि जे आमच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत, तुम्ही आमचा परिवार आहातच. पण हा आमचा गाडा रोजचा जो हाकणारे आमचे कारभारी आहेत, आमचा परिवार आहे 300 लोकांचा, यांच्याबाबत तरी कुठेतरी विचार केला जावा अशी आम्ही गेल्या वेळेस मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग समोर, अर्थात माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमोर आमची भूमिका मांडली होती. पण कदाचित करेक्टिव्ह ॲक्शनला वेळ न देता थेट कारवाईचा बडगा आमच्यावरती उगारला गेला. पण ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे. आम्ही आमच्या अधिकारात, जो घटनेने आम्हाला दिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे, तो अधिकार घेऊन आम्ही नक्कीच न्यायालयीन लढाई लढू. आणि आम्हाला खात्री आहे की तिथे देखील न्याय मिळेल. तिथे देखील आम्ही याच्याविरुद्ध दाद मागू आणि तो आम्हाला दाद मिळेल आणि आम्हाला न्याय मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे देखील जोडल्या गेल्यात. सुप्रियाजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आला होता तर तेव्हा तुम्ही या कारवाईचा, आमच्यावर झालेल्या कारवाईचा, गेल्या वेळेस झालेल्या कारवाईचा निषेध केला होता. अर्थात तेव्हा ती कारवाई 72 तासासाठी होती. आता 30 दिवस आमचं लायसन्स सस्पेंड करण्यात आलं आहे. तुमची काय प्रतिक्रिया? एकतर ही जी नोटीस आली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हा चौथा खांब हा अतिशय महत्वाचा आहे. आणि हा देश संविधानाने चालतो, त्याच्यात मोकळा श्वास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहेच आहे. आणि त्याच्यावर जर अशी गदा पडणार असेल हे अतिशय दुर्दैवी आहे. हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे. हा भारताच्या स्वातंत्र्यवीरांनी ज्यांनी उभं आयुष्य आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो लढा दिला त्याचा अपमान आहे. ह्या लोकशाहीचा अपमान आहे. आणि हे दुर्दैवी आहे की आज ज्या पद्धतीने तुम्ही लोकांची बाजू मांडत होता, फार कधी आमच्या विरोधात, कधी बाजूनी, पण त्याच्यात विरोधक पण असला तर दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर ती लोकशाही म्हणतात. आणि अशा लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी घडतायत ही अतिशय दुर्दैवी आहे. मी त्याचा जाहीर निषेध करते. आणि ह्या घटना अशा देशात होत असतील तर दडपशाही म्हणजे इमर्जन्सी आम्ही ऐकली होती, आमच्या लहानपणी भोगली नव्हती, पण कदाचित आपल्या या पिढीला पुन्हा एकदा जी इमर्जन्सीवर टीका करून, तेव्हा भारतीय जनता पक्ष नव्हता म्हणा, पण आत्ताचा जो भारतीय जनता पक्ष आहे हा लोकशाहीचा खून करायचा असं दिसतंय एकूण त्यांच्या या सगळ्या भूमिकेत. पण तुम्ही, आम्ही एक अपेक्षा करू शकतो राज्यकर्त्यांकडून, म्हणजे लॉ मेकर्स आहात तुम्ही, संसदेत तुम्ही आहात. आमची अर्थात भूमिका ही असते की या देशामध्ये निकोप लोकशाही टिकली पाहिजे, निपजली पाहिजे, वाढली पाहिजे. या क्षणाला अनेकांच्या आम्हाला प्रतिक्रिया येतात. आम्ही यूट्यूबवर सध्या चॅनल लाईव्ह करतो कारण प्रक्षेपण तर बंद झालं आहे. सध्या आमचं प्रक्षेपण हे यूट्यूबवर सुरू आहे सुप्रियाजी, आणि हजारो प्रेक्षक जोडले जातात, ते बघतायत, हे लाईव्ह बघतात यूट्यूबवर आम्हाला, आणि तेही देखील भूमिका समर्थनाची देत आहेत. कायदे मंडळात तुम्ही बसता तिथेही भूमिका तुम्ही मांडण्यासाठी प्रयत्न कराल, कारण हा फक्त लोकशाहीचा प्रश्न नाही आहे, हा देशाच्या पत्रकारितेचा प्रश्न आहे. मी तुम्हाला शब्द देते, अमोल दादा, मी, माननीय श्रीनिवास पाटील, आमच्या वंदनाताई, फौजियाताई, आदरणीय पवार साहेब, आम्ही सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे सहकारी आणि लक्षद्वीपचेही आमचे खासदार फैजल जे आमचे बंधू आहेत, आम्ही सगळे मिळून तुमच्या वतीने पार्लमेंटमध्ये जेव्हा आता पार्लमेंट सेशन सुरू होईल आम्ही पूर्ण ताकदीने सगळे तुमचा हा प्रश्न तिथे मांडू. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुमच्या या भूमिकेबद्दल सुप्रियाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.